नमस्कार. प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज व्हिडिओ नंबर 34 मध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील प्रकरण 3 त्रिकोण ट्रायंगल्स मधील सराव संच प्रॅक्टिस 3.5 आपण बघणार आहोत. बघा, 3.5 मधील पहिलं गणित आपलं असं आहे. त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN तर त्याचे एकरूप असणारे संगत कोन आणि संगत बाजूंची गुणोत्तर लिहा. सेमीचा प्रश्न आहे. इफ ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल LMN write the corresponding angles of two triangles and also write the ratio of corresponding sides. मित्रांनो, हा भाग काळजीपूर्वक समजून घ्या. हा भाग जसाच्या तसा इयत्ता 10वीला प्रकरण 1 समरूपता 12 मार्काचं प्रकरण आहे, त्याच्यावर आधारित आहे. काळजीपूर्वक समजून घ्या. एकरूप आणि समरूप, कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. व्हॉट इज द डिफरन्स ऑफ टू वर्ड्स? सिमिलर म्हणजे दिसायला एकसारखं असणं, ऍज लाईक ऍज. आणि कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम टू सेम, अगदी एकरूप, तंतोतंत. उदाहरणार्थ तुमचं नवीन नाणं 1 रुपयाचं, आणि दुसरं एक नाणं 1 रुपयाचं. ही दोन नाणी कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. पण जर का तुमचं 1 रुपयाचं नाणं आणि 10 रुपयाचं नवीन नाणं घेतलं तर आकारानं सेम आहेत पण एकरूप नाहीत. म्हणून आपण काय म्हणणार आहे? दीज कॉइन्स आर सिमिलर कॉइन्स. ही दोन नाणी ही समरूप नाणी आहेत, एकसारखी नाहीत. एक रूपानं एक दिसायला तंतोतंत एक असणं आणि समरूप दिसायला समान असणं पण एकरूप नसणं, असा त्याचा अर्थ आहे. दिसायला एकसारखं असणं पण समरूप मधले काही घटक एकरूप असतात. उदाहरणार्थ बघा, हा मी छोटासा एक त्रिकोण काढला. समजा याचं नाव आपण देऊया PVB. हा एक मोठा त्रिकोण थोडासा काढला, याला नाव द्या RNT. तर हे दिसायला एकसारखे आहेत असं आपण म्हणूया. दिसायला एकसारखे आहेत परंतु एकरूप नाहीत. समरूप आहेत परंतु याचे जे 3 कोन आहेत, हे 3 कोन एकरूप असू शकतात, एकरूप असतात, हे लक्षात घ्या. ओके. आणि बाजू मात्र रेशिओ मध्ये असतात, प्रमाणात असतात. रेशिओ म्हणजे न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनोमिनेटर. अंश भागिले छेद. अंशात छेदात बाजू लिहायचे असतात, त्याचं प्रमाण असतं. जसं आपण मध्यगाचं प्रमाण काय बघितलं? 2:1. म्हणजे मध्यगा एकमेकींना छेदत असताना जो कॉन्करन्स पॉइंट जो आहे, संपात बिंदू जो आहे, त्या संपात बिंदूमुळे 2 तुकडे होतात. त्यातल्या 3 समान भागांपैकीचा 2 तुकडा एका बाजूला होतो आणि 1 तुकडा एका बाजूला होतो. दॅट इज मीन बाय 2:1. तसं ह्या ठिकाणी आहे. मग समरूप त्रिकोणाच्या बाबतीत काय कसं लक्षात ठेवायचं? जेव्हा 2 त्रिकोण समरूप दिले जातात त्यावेळेला 100% आपण लक्षात काय ठेवायचं? पहिला अक्षर, दुसरा अक्षर, तिसरा अक्षर. वन्स मोर बघा, पहिला अक्षर, दुसरा अक्षर, तिसरा अक्षर म्हणजे हे कोण आहेत. पहिला अक्षर, दुसरा अक्षर, तिसरा अक्षर हे कोण आहेत? संगत घटक आहेत. आपणाला हे त्रिकोण समरूप दिलेले आहेत म्हणजे हे 3 कोण आपण एकरूप लिहू शकतो. डोकं काय चालवलं आपण? पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर. आता आपणाला 3 बाजू प्रमाणात लिहायच्या आहेत. इयत्ता 10वीला हे आहे बरं का, समजून घ्या. एकरूप समरूप फरक आहे. बाजू प्रमाणात लिहित असताना, बाजू साइड्स आपल्याला इन रेशिओ मध्ये लिहित असताना ते कसं लक्षात ठेवायचं आहे? पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं. म्हणजे काय? बघा, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं आणि पहिलं तिसरं.
असं लक्षात ठेवायचं. ह्या झाल्या तुमच्या बाजू प्रमाणात. मग त्यात लिहायचं कसं? थोडक्यात दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दिसलं की डोक्यात आलं पाहिजे पहिलं दुसरं तिसरं हे झाले तीन कोण. पहिलं दुसरं तिसरं पहिलं तिसरं ह्या झाल्या तीन बाजू. बघूया आपल्याला हाच प्रश्न या ठिकाणी केलाय. वी हॅव गिवन ट्रायंगल XYZ कॉन्ग्रुएंट सिमिलर ट्रायंगल LMN. मोबाईल मध्ये एकरूपतेचं चिन्ह नसल्यामुळे मी प्रश्नामध्ये हे चिन्ह दिले. ट्राय टू अंडरस्टँड किंवा एकरूप शब्द लिहिण्याचा मी प्रयत्न करेन. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा कोण लिहितो. कोण X एकरूप कोण L पहिलं दुसरं फर्स्ट सेकंड अँगल Y कॉन्ग्रुएंट अँगल M अँगल Z कॉन्ग्रुएंट अँगल N. These are corresponding angle. These are corresponding angle. हेच कसले कोण आहेत? संगत कोण आहेत. आता आपणाला बाजू पण लिहायला सांगितले. कसं लक्षात ठेवायचं? म्हणून ज्या वेळेला आपल्याला प्रश्नात दिलेलं असतं त्यावेळेला फारसा विचार करावा लागत नाही. पण नाव आपल्याला त्रिकोणाचं तयार करायचं असतं त्यावेळेला आपल्याला 1 to 1 चा विचार करावा लागतो. एकाच एक संगतीचा आपल्याला विचार करावा लागतो. मग एकाच एक संगतीचा विचार करत असताना काळजीपूर्वक बघावं लागतं आपल्याला. आता इथं दिलेलं आहे त्यामुळं आपण काय करणार आहोत? पहिलं दुसरं तिसरं पहिलं तिसरं याला आपण म्हणणार आहोत संगत बाजू. करस्पॉन्डिंग साइड्स. संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड्स. बघा लक्षात आलं का? जेव्हा दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दिली जाणार आहेत देतात त्यावेळेला तुम्हाला पहिलं दुसरं पहिलं तिसरं या पद्धतीत तुम्हाला तीन बाजू लिहायच्या आहेत. तीन कोण लिहिताना तिन्ही कोण एकरूप असतात म्हणून पहिलं दुसरं तिसरं फर्स्ट सेकंड थर्ड आणि या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड. म्हणजे काय तर अक्षर आहेत ही सगळी ते आपण समजून घ्यायचे. बघा या ठिकाणी आपण प्रश्न पहिला संपवलेला. बघूया क्वेश्चन नंबर 2. इन ट्रायंगल XYZ XY is equal to 4 cm, YZ is equal to 6 cm. If XZ is equal to 5 cm, if triangle XYZ congruent triangle PQR and PQ is equal to 8, then find the lengths of remaining sides of triangle. आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात कुणी आणून देणार नाही की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ट्रायंगल PQR किंवा XYZ घ्या. अगोदर XYZ आहे. ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल तुम्हाला सांगितले PQR. असं तुम्हाला आता प्रश्न दिल्यानंतर तुम्हाला कुणी सांगणार नाही मित्रांनो हे लिहा रे अगोदर आणि हे लिहून तुमच्या किमती निघते. तुम्ही ठरवायचं आहे. हे साइन तुमचं सिमिलर आहे, हे चिन्ह तुमचं समरूपतेचं आहे. ज्या अर्थी हे दोन त्रिकोण समरूप आहेत त्या अर्थी मला तीन कोण लिहिता येतात आणि तीन बाजू लिहिता येतात. तुम्ही लिहिलं नसेल तर हे स्क्रीनशॉट काढून लिहा. मी विसरलो सांगायचं. तर हे तीन कोण लिहिता येतात, तीन बाजू लिहिता येतात. मग आपण तीन बाजू लिहूया कारण आपल्याला बाजूंचाच विचार करायचा आहे. मग आपण काय करूया सरळ आपल्या तीन बाजू लिहूया आणि अर्थ तोच. पहिलं दुसरं तिसरं पहिलं तिसरं या पद्धतीत आपण ह्या बाजू लिहिल्या. आधार आपण हाच द्यायचा. काय द्यायचा? संगत बाजू. काय द्यायचा आधार? संगत बाजू. स्पष्ट लिहा. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता आपणाला जे विचारले त्याचाच आपण विचार करू. YZ ची किंमत 6 दिले. मराठी मीडियमचा प्रश्न वाचलेला नसला तरी स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसतोय. YZ बरोबर 6 सेमी दिले
एक्स झेड बरोबर 5 दिलंय, हे दिलंय, आणि डायरेक्ट तुम्हाला पी क्यू दिले म्हणजे हे दिले, एक्स वाय दिले. मग आपण काय करूया, पी क्यू दिले म्हटल्यानंतर हे दोन गुणोत्तर घेऊया. एखादा काय म्हणेल, नको नको सर, हे आणि हे घेऊया. कुठलंही गुणोत्तर घेतलं तर किमती निघतायत, तरी पण कन्फर्म करा. एक्स वाय दिले का बघा, एक्स वाय दिलंय, पी क्यू 8 दिलंय, वाय झेड 6 दिले, क्यू आर काढायचे. मग तुम्ही ह्याच्याबरोबर हे सुद्धा घेतलं तरी सुद्धा उत्तर येतंय. म्हणून मी काय म्हणतो, पहिल्यांदा xy upon pq is equal to yz upon qr. Hence here we have given xy is equal to 4 upon pq is equal to 8 is equal to yz we have given 6 and then we find qr. आता ज्या वेळेला मित्रांनो यात एक बाजू qr राहते त्यावेळेला तिरकस गुणाकार करा. बघा, qr गुणिले 4 6 गुणिले 8 आणि म्हणून qr बरोबर 6 गुणिले 8 छेद 4. आता ही पायरीच तुम्हाला करायची नसेल तर ते कसं लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला हे एकटं कुठली तरी बाजू येते त्यावेळेला त्याच्या बरोबर आलेला तिरकस गुणाकाराचा आकडा हा नेहमी छेदात घ्यायचा आणि उरलेल्यांचा गुणाकार अंशात लिहायचा. बिनधास्त करायचं, चुकत नाही अजिबात. 4 एके 4 4 दुनी 8, क्यू आर बरोबर 6 दुनी 12. क्यू आर ची किंमत मिळाली तुम्हाला. आता आपल्याला पी क्यू क्यू आर पी आर पण काढायचंय. मग आपण हे आणि हे पण घेऊ शकतो आणि हे आणि हे पण घेऊ शकतो. समजा मी हे आणि हे घेतो. बघा इकडे काढतो, yz अपॉन क्यू आर इज इक्वल टू xz अपॉन पी आर. किमती ठेवूया. yz किती दिले बघा तुम्हाला 6. क्यू आर आपण आता शोधले, वी हॅव फाइंड 12 इज इक्वल टू xz सुद्धा आपल्याला दिलेले आहे 5. आपणाला पी आर काढायचे. आता एवढ्यात मी सांगितलं हे पी आर कुठंही येऊ द्या, एकटं तिरकस जे आहे ते छेदात आणायचं. 5 गुणिले 12 छेद 6, 6 एके 6 6 दुनी 12, 6 टू जा 12. पी आर इज इक्वल टू 10. म्हणजे पी आर ची किंमत किती आली 10. अशा पद्धतीनं आपण दोन बाजू काढलेल्या आहेत आणि दोन बाजू काढून हा प्रश्न या ठिकाणी संपवलेला आहे. लक्षात घ्या, स्क्रीनशॉट याचा काढा आणि उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. लक्षात ठेवा मित्रांनो, एकरूप आणि समरूप. समरूप मध्ये तुम्हाला आकृत्या दिसायला एकसारख्या दिसणं. उदाहरणार्थ आता तुम्ही जो माझा चॉकबोर्ड बघताय हा छोटासा आहे. सध्या मी परगावी राहतोय म्हणून हा छोटासा आहे. माझ्या घराचा चॉकबोर्ड बघितला तर तो 6-8चा आहे. पण दोन्हीही आयताकृत्या आहेत त्यामुळे दीज आर सिमिलियर म्हणणार. परंतु तुमच्यापैकी कोणाच्या जर हा 4x3चा फळा असेल तर तो सिमिलर कन्ग्रुएंट म्हणावं लागेल. किंवा आपल्या सगळ्यांचे जे मोबाईल आहेत, आता तुम्ही जवळ घेऊन बसलेला मोबाईल, तर हे सगळ्यांचे मोबाईल आपले सिमिलियर मोबाईल येतील. परंतु एकाच कंपनीचे एकाच प्रकारचे असतील. समजा सॅमसंग मधला M30s काहीतरी आहे तर M30s दीज आर कन्ग्रुएंट. आणि त्यात पण फरक आहेत. MS काय 30 20 बरंच काय काय ते झाले सिमिलियर. म्हणजे दिसायला एकसारखं असणं पण वेगळं पण थोडंसं आहे म्हणून त्याला सिमिलियर असं आपण म्हणतो. बघा लास्टचा प्रश्न आहे 3.5. ड्रॉ अ स्केच पेअर ऑफ सिमिलियर ट्रायंगल्स, लेबल देम, show their corresponding angles by the same signs, show the lengths of corresponding side by numbers in proportion. समरूप त्रिकोणांच्या जोडींची कच्ची आकृती काढा. त्रिकोणांना नावे द्या. त्या संगत कोन सारख्या खुणाने दाखवा. त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. बघा आपल्याला दोन त्रिकोण दाखवायचे. समजा मी दोन त्रिकोणातला एक हा त्रिकोण काढतो, दुसरा अशा प्रकारचा काढतो. समजा याला नाव दिलं PRA आणि याला नाव दिलं BHU. तुमच्या लक्षात आला असेल PRA आणि
BHU दोन त्रिकोण आहेत. हे दोन्ही त्रिकोण माझे सिमिलर आहेत. कुठलीही नावं घ्या मित्रांनो. समजा आता उर्मिला नावाची पोरगी सध्या हा व्हिडिओ पाहते आहे किंवा संजय नावाचा मुलगा पाहतोय, तर संजय मधले अक्षर सुद्धा वापरून त्रिकोणांची नावं तयार करू शकतो. पाटील नावातनं PATI येऊ शकतं, नाही असं नाही. सातारकर नावातनं SAT येऊ शकतं त्रिकोणाच्या बाबतीत. दौंडे नावातनं DOU येऊ शकतं. वासिमकर ह्या नावातनं WAS येऊ शकतं, एक्सेट्रा. कोणती नावं घ्या. मी घेतलं PRA BHU. आता हे दोन्ही त्रिकोण माझे काय आहेत, समरूप आहेत. आपल्याला अशी आकृती काढायला सांगितली. समरूप ट्रायंगल BHU, PRA आणि BHU. आता हे 1 to 1 आपण लिहिलंय. म्हणजे काय, एकाच एक. मी वरचा P परत R आणि परत A लिहिलंय, तर इकडचं लिहिताना तसंच लिहायचं. HUB लिहायचं नाही. त्रिकोण बरोबर आहे, मग बाजू लिहिताना चुकतंय. मी जे म्हणलंय ते मग चुकीचं ठरतंय. पहिलं दुसरं, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं, पहिलं तिसरं, फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड, सेकंड थर्ड, सेकंड थर्ड, फर्स्ट थर्ड, फर्स्ट थर्ड, पहिलं पहिलं, दुसरं दुसरं, तिसरं तिसरं, फर्स्ट फर्स्ट फर्स्ट, सेकंड सेकंड, थर्ड थर्ड. हे जे मी म्हणतोय ते सगळं चुकणार. एकाच एक संगतीनं लिहायची नावं. नाही लिहिली तरी चालतंय. त्रिकोण बरोबर आहे. काल त्रिकोण आपण 6 प्रकारात कसा लिहायचा पाहिला. मी 4 प्रकार लिहिले. व्हिडिओची लांबी कमी असल्यामुळे विचार न करता ते डायरेक्ट तिथं सोडून गेलो. 4 त्रिकोण तर मी लिहिलेले आहेत. 6 प्रकारात नाव लिहिता येतं. 6 प्रकारात नाव असल्यामुळं आपण कोणताही त्रिकोण लिहिला तरी चालतो. पण समरूप त्रिकोणासाठी आपणाला कंपल्सरी एकाच एक संगती पाहिजे. जसं पूर्ण नाव, तुमचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव असं लिखाण असेल तर सगळ्यांचं तसंच लिहायचं. एकाचं JA देशमुख, एकाचं सुहास दौंडे, एकाचं राजेश रामराव सातारकर, एकाचं प्रकाश विठ्ठल भुते. वेगवेगळं होऊन जातंय. एकसारखं सगळं आलं पाहिजे. तर त्याला एकाच एक संगती म्हणतात. PV भुते म्हणलं तर PV भुतेच आलं पाहिजे. शशिकांत दौंडेच्या ऐवजी SM दौंडेच आलं पाहिजे. PV भुते लिहिलाय म्हणल्यावर SM दौंडेच लिहावं लागणार आहे. अनिल कांबळे, अनिल वसंत कांबळे असेल तर AV कांबळे असंच आपणाला लिहावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. त्या पद्धतीनं ही एकाच एक संगती आपली आली. BHU म्हणजे आपणाला या ठिकाणी हे त्रिकोण समरूप लिहिता आले. आता पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आपण काय करायचं, अँगल P कन्ग्रुएंट अँगल B, अँगल R कन्ग्रुएंट अँगल H, अँगल A कन्ग्रुएंट अँगल U आणि हे सगळे काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. हे सगळे काय आहे, संगत कोन. समरूप त्रिकोणाचे संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलियर ट्रायंगल. स्पष्ट तुम्ही लिहा. ह्या झाल्या 3 बाजू. आता आपणाला कोन पण लिहायचे आहेत. सगळेच घटक पण लिहायला सांगितलेत आपणाला. बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. त्रिकोणाच्या संगत बाजूंची लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. आता प्रमाणात संख्या म्हणजे काय, समजा ही जर मी 3 घेतली तर ही मी 6 घेणार. प्रमाणात घेतोय. प्रमाणात म्हणजे दुप्पट, तिप्पट, चौपट, पावपट पण होईल. ही 3 घेतली तर मी ही 1.5 घेऊ शकतो. समजा मी ही 4 घेतली तर मला ही 8 घ्यावी लागणार. समजा माझी ही 2.5 आहे तर मला ही 5 घ्यावी लागणार. का बरं, रेशिओ आहे ना. त्या प्रमाणात आपणाला अंक घ्यायला सांगितलेत. नंबर्स आपणाला प्रपोर्शन मध्ये घ्यायला सांगितले. प्रपोर्शन म्हणजे काय, जर आपण ह्या बाजू या पद्धतीत लिहिल्या, PR अपॉन BH, पहिलं दुसरं, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं, पहिलं तिसरं, याला काय म्हणणार आपण, संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलियर ट्रायंगल. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असं आपण या ठिकाणी लिहिणार आहे. मग या ठिकाणी आपणाला
PRBH ह्याचा जर विचार केला तर PR किती आहे बघा, आता हे कच्चं करून दाखवतो, 3, BH किती आहे बघा 6 इज इक्वल टू 1/2. आता AR किती आहे बघा 4 अँड HU किती आहे बघा 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, that is mean 1/2 and 2.5 divided by 5 is equal to 1/2. That is mean 1/2 is the ratio of all of given sides. या सगळ्या दिलेल्या बाजूंचं प्रमाणात कसं उत्तर येतंय, 1:2 येतंय रेशिओ त्यांचा काय येतोय 1/2. ओके, सोपं आहे मित्रांनो, काय अवघड नाही. याच्यावरच आधारित आपण 10वीचं प्रकरण अख्खं बघणार आहे, समरूपता सिमिलॅरिटी. फक्त लक्षात घ्या त्रिकोण एकरूप, आता ते चिन्ह एक लक्षात ठेवा, हे समरूपतेचं चिन्ह आहे. बरेच जण असं उलट चिन्ह काढतात, तर तसं काय करू नका मित्रांनो, करेक्ट चिन्ह काढा. तर समरूपता ही चिन्ह दिले की तुम्ही लक्षात घ्या, त्यात तुम्हाला पहिलं दुसरं तिसरं तिसरं पहिलं तिसरं आणि पहिलं अक्षर दुसरं अक्षर तिसरं अक्षर या 6 घटकांचा उपयोग तुम्हाला तिथं करता येतो, जर हे त्यांनी दिलं तर. नसेल तर काही वेळेला आपणाला घटक सिद्धतेसाठी प्रूव्हसाठी वापरावे लागतात, राहिलेले घटक आपणाला या पद्धतीत घ्यावे लागतात. 3.5 चे आपण सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असल्यास मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. सर्व मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. तुम्ही पाहणारे सगळे व्हिडिओ सर्वांना पाठवा. माझं मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.